नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपलं लालपरी मिरची वाणाच्या प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रमामध्ये. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी आपण आलेलो आहेत श्री मोरेश्वरजी आंबिलडुके यांच्या शेतामध्ये, मुक्काम दहेगाव. तर यांनी आपल्या लालपरीची लागवड केली होती, यांचा अनुभव आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. दादा आपलं नाव सांगा. मोरेश्वर आंबिलडुके दहेगाव. मोबाईल नंबर आहे 9960132716. आजची तारीख सांगा. आजची तारीख आहे 11 मार्च 2026. आपला मोबाईल नंबर एकदा हळू सांगा. 9960132716. अच्छा, आपण कुठल्या वाणाची लागवड केली होती? हे 7व्या महिन्यात आहे. 7व्या महिन्यात 4 तारखेला. कुठली व्हेरायटी लावली? लालपरी आहे ना, लालपरी लावली आहे. 7व्या महिन्याच्या 4 तारखेची लागवड आहे. आतापर्यंत आपले तोडे किती झाले? 7वा तोडा आहे. 7वा तोडा. सदर प्लॉट आपला लालपरीचा आहे. तर आपण याच्यावरती कुठे प्रादुर्भाव बघितला? दिसूनच राहिला, पाहून राहिले लोक सगळे. तुम्ही सांगा, आहे की नाही आहे? मी सांगण्याला का होणार आहे इथं? तरी पण तुम्ही सांगा, आमच्या व्हिडिओ मार्फत लोकांना माहित झालं पाहिजे. बाकीच्या पेक्षा बोकड्याचा वगैरे अटॅक तेवढा येत नाही जास्त. नाहीये त्याच्यावरती व्हायरस वगैरे काहीच नाही. बरं, आपण आतापर्यंत 7 तोडे, हा 7वा तोडा चालू आहे. अच्छा, 7व्या तोड्यामध्ये एक अंदाजे आपल्याला किती माल निघाला असेल आतापर्यंत? तोड्याला 82 क्विंटलला माल निघाला होता. म्हणजे पूर्ण टोटल आतापर्यंत 6 तोडे झाले, तर 6 तोड्यामध्ये अंदाजे एका तोड्याला 400-500 क्विंटल. मागच्या वेळेस 82 क्विंटल माल निघाला होता. त्याच्या अगोदरचा बी निघाला होता. 500च्या वर झाला. तरी जवळपास 500च्या वर झाला. 500च्या वरती झाला. म्हणजे जवळपास आपल्याला 50 टनच्या वरती यांना माल निघालेला आहे आतापर्यंत. आणि परत आपण हे झाड दाखवून देऊया इकडं. शेतकरी मित्रांनो, हे झाड बघू शकता कशा प्रकारे मिरची लागली आहे, कशा प्रकारे माल आहे. तोडायला ही व्हेरायटी खूप सुटसुटीत आहे. तोडताना आपल्याला शेंडा वगैरे तुटणार नाही. आणि मिरचीची क्वालिटी बघू शकता तुम्ही. एक्सपोर्टसाठी चालणारी क्वालिटी आहे. हिरवा कंच रंग येते आणि एक्सपोर्टमध्ये आपलं मिरची खराब नाही होणार. परत फ्लावरिंगची कंडिशन तुम्ही बघू शकता. आणि फ्लावरिंग असूनही याच्यामध्ये जे फुलाचं रूपांतर फळामध्ये होत आहे हे कंटिन्यू सुरूच आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हा माल इतका लागलेला आहे तरी पण फ्लावरचे ट्रान्सफर हे चालूच आहे. आपण ज्याला फुलाचं रूपांतर फळामध्ये होते ते क्वालिटी म्हणतो आपण ते. तर दादा, या व्हिडिओ मार्फत आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की आता जसं आजची तारीख 11 मार्च आहे, इतकं टेम्परेचर आहे. टेम्परेचर कालचं 35 होतं, आज जवळपास 34-35 आज पण तेवढंच आहे. तर इतक्या टेम्परेचरमध्ये पण ही व्हेरायटी तुम्हाला माल देऊन राहिली आहे. तर लोकांना, बाकीच्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता की त्यांनी या व्हेरायटीची लागवड केली पाहिजे की नाही केली पाहिजे? माझ्याकडे आता मी 5 वर्ष की 4 वर्ष झाले हे लावतो. मी तुम्ही कंटिन्यू 4 वर्षापासून लालपरी लावत आहे. पण माझ्याकडे अशी 5व्या महिन्यापासून किंवा 4थ्या महिन्यापर्यंत अजूनही अशी मिरची खराब झालेली आहे. खराब झालेली नाही मिरची होती आतापर्यंत. दरवर्षी अजून 5व्या महिन्यात चांगली येते. आणखी 5व्या महिन्यात चांगली येते. तर बाकीच्या आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी लागवड करावी की नाही करावी? लावायला पाहिजे ना. लावायला पाहिजे. उत्पन्नाला वगैरे चांगली आहे. तोडायला बी हलकी आहे, उत्पन्नाला तोडायला पण हलकी आहे. तर शेतकरी मित्रांनो,